महाराष्ट्र बैलगाडा शर्यत क्षेत्रातील हिंद केसरी हरण्या बैल म्हणजेच कोल्हापूरकरांचा डहाण्या वाघ. हिंद केसरी हरण्या बैल हा कोल्हापूर येथे राहणारे संदीप दादा पाटील यांच्या मालकीचा बैल आहे. बागेवाडीच्या मैदानात संदीप पाटील यांची नजर हरण्या बैलावर पडली आणि तिथूनच संदीप दादांनी हरण्या बैलाला आपल्या दावणीला आणण्यासाठी अट्टाहास सुरू केला. संदीप पाटील यांनी 2020 मध्ये सलील चौगुले यांच्याकडून 6 लाख रुपये देऊन हरण्या बैलाला आपल्या दावणीला आणले. संदीप पाटील यांनी हरण्या बैलाला बैलगाडा शर्यतीत पळवण्यासाठी व तयार करण्यासाठी कष्ट घेण्यास सुरुवात केली. काही काळातच हरण्या बैलाने बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. हरण्या बैलाने 10,000 पासून ते 2 लाख रुपयापर्यंतची मैदाने एक हाती आपल्या नावावर केली. काही वर्षातच हरण्या बैलाला मोठमोठ्या रकमेला विकत घेण्यासाठी बैलगाडा शर्यत क्षेत्रातून गाडा मालकांची मागणी येऊ लागली. हरण्या बैलाने कर्नाटक बैलगाडा शर्यतीच्या मैदानात तर आरत-परतच्या मैदानात व महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीत आपल्या हिंद केसरी हरण्या नावाचा ठसा कायम केला. हिंद केसरी हरण्या बैलाने आपल्या 5 वर्षाच्या काळात 100 मैदाने गाजवली आणि शतकवीर हा विक्रम आपल्या नावावर केला. हिंद केसरी हरण्या बैलाने 2024च्या एकसंबा मैदानात 17 लाख रुपयाचा मान आपल्या नावावर केला आणि तेव्हापासून मात्र रस्ता मैदानाचा बादशाह म्हणून हरण्या बैलाला ओळखले जाऊ लागले. हिंद केसरी हरण्या बैलाने संदीप दादा पाटील यांच्या नावाबरोबरच कोल्हापूरचे नाव सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. म्हणूनच महाराष्ट्र बैलगाडा शर्यत क्षेत्रातील हिंद केसरी हरण्या बैलाला कोल्हापूरकरांचा डहाण्या वाघ म्हणून ओळखले जाते.